आज एक इंटरेस्टिंग गोष्ट केली आहे जी माझ्यासाठी एक नवीन होती. कारण की आज मी हे बुक जे मी कंटिन्यू वाचतो आहे, मला गॅप देऊन वाचावं लागतं कारण प्रॉपर टाईम नाही भेटत आहे वाचण्यासारखा. तर हे जे बुक आहे ते मी आता एक मिड हाफपर्यंत आलो आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं डेली व्लॉग डे 44मध्ये. तर मित्रांनो, आजची सुरुवात ही ऑफिसमधूनच होती. आपला जो जुना डेटा आहे तो कॉपी करायला लावला आहे आणि तो घेऊन मग आपण आपल्या घरी परत जायचं आहे. तर आजची सुरुवात ही इथूनच होते. आत्ताच उठलो थोड्या वेळाआधी. काल रात्री झोपायला खूप लेट झाला कारण ब्लॉग अपलोड करता करता 4 वाजलेले. तर आणि काल जी धमाल केली आहे त्याचा हँगओव्हर अजून उतरलेला नाही आहे, तर ती मजा मस्ती करत. तर येस, मग आपण भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर बघूया आजचा दिवस कसा जातोय ते आणि भेटूया आजच्या ब्लॉगमध्ये. तर चला मित्रांनो, आता लागूया आपण आपल्या परतीच्या प्रवासाला. सागरला बाय बाय करून आपण निघूया आता. हे बघा, लालबागच्या शाळेंची ही जी मजा आहे ना ही कुठेच नाही आहे. 22 फूटवाला. चला येऊ आम्ही. चल बेकार ते आता अभ्यास चालू होता कसला हा काय. भावांनो, या उन्हाचं काहीतरी करा. 2026मध्ये पाऊस बघायला भेटणार आहे की नाही भेटणार आहे? हे काय आहे? केवढं ऊन आहे हे? एवढं असतं का कुठे? एवढं मे संपला, जून चालू झाला. मागच्या वर्षी तर मे महिन्यातच पाऊस चालू झालेला. यावर्षी काय चालतं रे? येणार आहे की नाही येणार आहे? त्या गणपतीतच पडणार आहे सगळं. लय जमलोय भावा उन्हाने. पाऊस पाडा जेव्हा पाऊस पाडा. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे आपल्या घरी डोंबिवलीला. वाजले तर 22-23 तास झाले आपण बाहेरच आहे. आता आपण फायनली घरी आलो आहे. जेवूया, फ्रेश होऊया, थोडा आराम करूया कारण की झोप नाही झाली. काल लेट झोपलो आहे, सकाळी लवकर उठलो आहे. तर थोडा आराम करूया आणि लगेच इव्हिनिंगला आपली कामं जी राहिली आहेत ती कंप्लीट करूया आणि भेटूया आपण थोडाच वेळात. मित्रांनो, मी आत्ता खऱ्या अर्थाने तर या दिवसामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये आलो आहे. कारण की मी जसा आलो तसा जेवलो आणि लगेच झोपलो कारण की मला ट्रेनमध्येच माझे डोळे बंद होत होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आता आपण मस्तपैकी पूजा वगैरे केली आहे, फ्रेश झालो आहे आणि एका नवीन दिवसाला सुरुवात करतो आहे. दिवस तर नाही राहिला आहे, पण एका जे आपल्याला करायचं आहे, जे आपलं राहिले त्या गोष्टींना आपण सुरुवात करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आत्ता आपल्याला चहा प्यायचा होता, पण चहासाठी दूध नाही आहे आणि मग दूध नाही तर मग दूध आणायला जावं लागेल. तर मग पहिलं तर पटकन जाऊन आपण दूध आणूया आणि नंतर लगेच मग आपल्या ज्या गोष्टी राहिल्या आहेत त्या गोष्टींपासून आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. जसं की थोडेसे व्हिडिओज आहेत, थोडेसे चेंजेस आहेत, तर आपण त्या गोष्टी पण करूया. तर यस मित्रांनो, काही एवढीच आपण वेळ वाया न घालवता असं जाऊया असं येऊया, कसं जाऊया असं जाऊया असं येऊया. तर भेटूया आपण. मित्रांनो, ह्या जागेवर आहे ना मस्तपैकी हवा सुटते. एक नंबर वारा येते इकडे. भारी वाटतं इथे यायला. लिफ्ट आहे आमच्याकडे 2 लिफ्ट आहेत, तर दोन्ही लिफ्टमध्ये आम्ही कुठेही जाऊ शकतो. हे बघा, ते लिफ्ट येणार
उघडा. असं आमच्याकडे 2 लिफ्ट आहेत. कुठल्याही लिफ्टमध्ये आम्ही जाऊ शकतो. कुठली लिफ्ट वर येते, जी फ्री असेल ती वरती येते, खाली येते, काय होऊ शकतं. तर आपण चाललो आता दूध आणायला. दूध घेऊया आणि भेटूया. गाईज या आंबा खायला, जेवायला या. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला आज माहिती आहे की आपण आज जरा बाहेर होतो, म्हणजे बाहेर जाऊन आलो. तर अर्धा दिवस किंवा जास्त वेळ तर आपला त्या गोष्टींमध्येच गेला. आज जास्त काय असं करता नाही आलं किंवा दाखवता नाही आलं. आणि काम केलं पण ते जे राहिलं होतं तेच काम, त्याच्यात चेंजेस होते तेच करून रिपीट सेंड केलं आहे. त्याच्यामुळे असं काय दाखवण्यासारखं असं काही केलं नाही आहे. हां, पण मी आज एक इंटरेस्टिंग गोष्ट केली आहे जी माझ्यासाठी एक नवीन होती. कारण की आज मी हे बुक जे मी कंटिन्यू वाचतो आहे, मला गॅप देऊन वाचावं लागतं कारण प्रॉपर टाईम नाही भेटत आहे वाचण्यासारखा. तर हे जे बुक आहे ते मी आता एक मिड हाफपर्यंत आलो आहे. तर हे द हिडन हिंदू नावाचं बुक आहे. चॅप्टर 1 आहे हा आणि असे 3 चॅप्टर आहेत. अक्षत गुप्ता या लेखकाचं हे पुस्तक आहे. मित्रांनो, मस्त आणि इंटरेस्टिंग असं बुक आहे की ज्याच्यामध्ये एक साधू, एक अघोरी पकडला जातो जो तो तिन्ही काळात असल्याची माहिती देतो की बाबा मी कृष्णालाही बघितलं आहे, मी रामालाही बघितलं आहे, असं या सगळ्या गोष्टी आहेत. आता मी ते सगळ्या गोष्टी एकदम इन डिटेल नाही सांगणार कारण तुम्ही वाचा. पण खूप इंटरेस्टिंग बुक आहे. मला तर पर्सनली खूप आवडलं कारण की मी जेव्हापासून वाचतो तेव्हा असं एक पान झालं की दुसऱ्या पानावर काय, तिसऱ्या पानावर काय, चौथ्या पानावर काय, असा इंटरेस्ट बिल्ड होत जातो. एक स्टोरी जी लिहिली आहे ती एक नंबर स्टोरी लिहिली आहे, मस्त स्टोरी लिहिली आहे. जेणेकरून असं वाटतं की अरे आत्ताच संपेल, आत्ताच संपवावं, एका मागोमागे एक वाचत राहावं. गेली मी एक 20-25 दिवस झाला असेल हे वाचतो आहे. पण मला तेवढा टाईम नाही भेटत आहे की मी ते कंटिन्यू करेल किंवा संपवेल. पण जेवढं मी वाचलं आहे तेवढं तिथपर्यंत तर मला त्या पुस्तकामध्ये काय दाखवायचं हे समजलं आणि मला तरी खूप आवडलं. तर माझ्या हिशोबाने सगळ्यांनी वाचावं. सगळ्यांनी म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी वाचावं. ज्याची इच्छा, ज्याला त्याला आवड, म्हणजे मी तरी वाचतो आहे तर मी सजेस्ट करेल की हे पुस्तक वाचा. जेणेकरून एक मजा येईल, एक तुमचा बोलतात विरंगुळा होईल, तुम्हाला एक नवीन स्टोरी माहिती पडेल आणि आवडेल तुम्हालाही. तर यस, आज मी हे पुस्तक वाचलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जसं आपण दुपारी बाहेरून आलो तर थोडंफार ठीक आहे, म्हणजे एखाद दिवस स्किप होतं आहे ठीक आहे, पण उद्या आपल्याला परत कंटिन्यू करायचं आहे कारण की 2-3 दिवस झालं ते इंग्लिशचं मिस करतो. तर त्या गोष्टी पण मला तो सुरुवात करायचं आहे. आणि हां, मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की माझं टाईम टेबल मिस झालं आहे. टाईम टेबल मिस ह्याच्यासाठी झालं आहे कारण की दीदी आणि पप्पा ह्या दोघांना पण सेम टाईमला, ज्या टायमाला आपण उठायचो त्या टाईमला सेम टाईमला त्यांना कामाला जावं लागायचं. तर आपण मग ते व्यायाम करणार, सगळ्या गोष्टी करणार, कॅमेरा अँगल लावणार, ते त्यांच्या गडबडीत असतात, आत बाहेर सगळ्या गोष्टी. तर ते काय पॉसिबल नाही होते त्या टायमाला. तर ते गेल्यानंतरच आपण जे काय होतं ते करत होतो. पण आता आजी आजोबा पण आले तर ते त्या टायमाला पॉसिबल नाही होणार आहे. तर ठीक आहे, आपण थोडा टाईम चेंज करूया, थोडंसं लेट करूया, जेणेकरून सगळे जे कामाला जाणार आहेत ते कामाला जातील, ज्यांची जी कामं आहेत ती सकाळची ते करतील आणि मग आपण आपल्या दिवसाची सुरुवात करू शकतो. उगाच आपल्यामुळे कुणाला त्रास नको किंवा कुणामध्ये काय लेट वगैरे व्हायला नको, कारण तिकडे आपल्याला कोण बोलणारं नाही, त्यांना बोलणारे आहेत. तर
थोडासा त्याच्यामुळे मिसमॅच होतो आहे. थोडासा लेट करूया, सुरुवात लेट करूया, पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या कॅरी फॉरवर्ड करूया, थोडं लेटपर्यंत घेऊन जाऊया. आणि येस, ज्यांनी मित्रांनो कालचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. कारण जे चिकनचा जो प्लॅन झालेला तो काही ठरवून नव्हता आणि जो झाला तो एकदम फर्स्ट क्लास झाला. तर नक्की तुम्ही सांगा की मला कसं वाटला ब्लॉग आणि कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो आजचा ब्लॉग हा इथेच संपतोय. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये एका नवीन जोशात, एका नवीन गोष्टींसोबत, एका नवीन अनुभवासोबत, एका नवीन एनर्जीसोबत. तर येस, आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.